जबरदस्तीची लग्नगाठ भाग 14. मिहिका, काय करतेस? रवी साहेबांना तू त्यांना मदत करायला कसं सांगू शकतेस? आधीच त्यांनी तुझ्यावर एवढे उपकार केलेत. आता जर तू त्यांना कावेरीबद्दल सांगितलंस तर असं होईल की मी त्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेते. नाही, मी त्यांची मदत नाही घेऊ शकत. पण त्याच्याशिवाय दुसरं आहे तरी कोण जो कावेरीला या सगळ्यातून बाहेर काढू शकेल? काय करू? कसं कावेरीला यातून बाहेर काढू? मिहिका आपल्या रूममध्ये येऊन इकडं तिकडं येरझाऱ्या मारत विचार करत होती. थोड्या वेळाने ती बाजूला असलेल्या सोप्यांवर बसली आणि परत विचार करू लागली. कावेरी जेलमध्ये आहे म्हणजे या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी एखादा वकील हवा आहे. वकील विलास दुबे. ते या केसमध्ये आम्हाला नक्की मदत करतील. त्यांचा मोबाईल नंबर काकांकडे असणार. त्यांना सांगते विलास दुबेंना फोन करायला. आताच्या आता त्यांच्याकडे जाते मी आणि त्यांना सगळं माहिती सांगते. मिहिका जरा घाईघाई चालत नंदकिशोर आणि रत्नमालाच्या रूमच्या दिशेने जाऊ लागली. अरे ही मिहिका एवढ्या घाईघाईत कुठं जात आहे? किचनमध्ये पाणी घेण्यासाठी चाललेल्या साधनाला मिहिका दिसली. साधना मिहिकाच्या पाठीमागे नंदकिशोर आणि रत्नमालाच्या रूमच्या तिथे आली. मिहिकाने रूमचा दरवाजा ठोकला आणि काही क्षणात मिहिका रूममध्ये शिरली. पण साधना बाहेर भिंतीला टेकून उभीच राहिली. काकू, विलास दुबेचा नंबर आहे ना तुमच्याकडं? मिहिका नंदकिशोरला म्हणाली. विलास दुबे? अगं पण आपण तर रवी साहेबांना सांगणार होतो ना. रत्नमाला मिहिकाला विचार करू लागली. काकू, रवी साहेब काय मदत करणार आपल्याला? अगं, कावेरी पोलिसांच्या कोठडीमध्ये आहे. आपल्याला आधी तिला सोडवायला हवं आणि त्यासाठी विलास दुबेच आपल्याला उपयोगी आहेत. रवी साहेब नाही. मिहिका रत्नमालाच्या दोन्ही खांद्याला पकडून म्हणाली होती. नंदकिशोर त्यांच्या मोबाईलमध्ये विलास दुबेचा नंबर शोधू लागला होता. कावेरी कोण? मिहिकाच्या या काकाकाकीच्या अजून एक मुलगी आहे वाटतं. साधना बाहेर उभं राहून त्यांचं ऐकून विचारातच पडलेली होती. रवीला सांगायलाच हवं. मिहिका तर वाटत नाही त्याला यातलं काही सांगेल म्हणून. साधना त्यांचं अर्धवट ऐकून निघून गेली. आहे, माझ्याकडे विलासचा नंबर आहे, त्याला सांगतो मी इकडे ये म्हणून. नंदकिशोर मिहिकाला म्हणाला होता. नको काका, इकडे नको, कारण तिकडं ते आले तर नीलम काकू आणि रवी साहेब काळजीतच पडतील. आणि मला त्याचा स्वभाव माहीतच आहे. ते आपल्याला मदत करतीलच, पण आपल्यामुळे त्यांना काहीच त्रास नाही व्हायला पाहिजे ना. मला त्यांना याबद्दल काहीच नाही सांगायचं आहे. मिहिका नंदकिशोर आणि रत्नमालाला म्हणाली होती. अगं पण, रत्नमाला मिहिकाला म्हणाली. काकू, माझ्यावर विश्वास ठेवा. आपण विलासच्या मदतीने कावेरीला त्या तुरुंगातून बाहेर काढू शकतो. काका, तुम्ही विलासला आत्ताच्या आत्ता फोन करा. मी बोलते त्यांच्याशी. मिहिका रत्नमालाला समजावत नंदकिशोरला म्हणाली. मला काही सुचत नाही आहे. माझं डोकं गरगरायला लागलेलं आहे. रत्नमाला डोक्याला हात लावत बेडवर बसली होती. काकू, तू आधी शांत हो बरं. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना. मी असताना तुम्ही कसली काळजी करू नका. मी आपल्या कावेरीला या सगळ्यातून बाहेर नक्कीच काढेल. नक्की काढेल म्हणजे काढेनच. मिहिका रत्नमालाच्या बाजूला बसत म्हणाली. नंदकिशोरने विलासचा नंबर डायल केला. पलीकडून एका मुलीचा आवाज आला. हॅलो. फोन रिसेप्शनने उचललेला होता. नंदकिशोरने मिहिकाला फोन दिला. मिहिकाने लगेच रत्नमालाच्या शेजारी उठून उभी राहत मोबाईल हातात घेतला. मिहिका म्हणाली. हॅलो, मी मिहिका बोलते. मला ॲडव्होकेट विलास दुबे यांच्याशी बोलायचं होतं. रिसेप्शनिस्ट म्हणाली. सॉरी मॅम, पण सर आता ऑफिसमध्ये नाही आहेत. एका केससाठी ते पुण्याला गेलेले आहेत. 2-3 दिवसांनी येतील. वकील साहेब पुण्याला आहेत का? मग मी त्यांना इथेच भेटते. तुम्ही मला त्यांचा इथला पत्ता देता का? मिहिका खुश होत नंदकिशोर आणि रत्नमाळाकडे बघत फोनवर बोलत म्हणाली. मॅडम, पण आधी त्यांना तुमच्याबद्दल मला सांगावं लागेल. तुम्ही पुण्याला सुद्धा त्यांना डायरेक्ट नाही भेटू शकत ना. रिसेप्शनिस्ट म्हणाली. हे बघा, वकील साहेब मला ओळखतात. काही महिन्यांपूर्वी माझी केस त्यांनीच हाताळलेली होती. तुम्ही मला फक्त त्यांचा नंबर द्या, मी बोलते त्यांच्यासोबत. आणि ते ज्या हॉटेलमध्ये आहेत ना, ते हॉटेल पण मला सांगा. मिहिका म्हणाली. ठीक आहे मॅडम, घ्या नंबर. रिसेप्शनिस्टने नंबर दिला. तुमचे खरंच खूप आभार, असं म्हणून मिहिकाने फोन ठेवून दिला. काका, हा वकील साहेबांचा नंबर आहे.
आता या नंबरवर फोन करून आपण त्यांना भेटायची अपॉइंटमेंट घेऊया. मिहिकाने तिच्या मोबाईलमध्ये घेतलेला नंबर डायल करून लागली होती. रिंग जात होती, पण विलास काही फोन उचलत नव्हता. मिहिकाने 3-4 वेळा फोन ट्राय केला, पण काहीच रिस्पॉन्स आला नाही. काका, वकील साहेब फोन नाही उचलत आहे. काय करायचं काही कळत नाही मला. मिहिका फोन परत एकदा ट्राय करत नंदकिशोरला म्हणाली होती. मला वाटतं आपण तिकडं जाऊनच त्यांना भेटलेलं बरं राहील. हे असं फोन किती ट्राय करणार आहोत आपण. तिकडं गेल्यावर लगेच भेट पण होईल आपली, नंदकिशोर म्हणाला. इकडं साधनाने तिच्या रूममध्ये जाताच रवीला फोन केला होता. हॅलो. रवी हातात फाईल घेऊनच कानाला मोबाईल लावत म्हणाला होता. अरे हाय. हॅलो सोड, आधी घरी ये. साधना आपल्या रूमचा दरवाजा लावत म्हणाली. का ग, काय झालं? काही काम होतं का? रवी घाबरून हातातील फाईल बाजूला ठेवत म्हणाला होता. अरे कोणाला काही झालेलं नाही आहे. मिहिकांच्या काका काकूंचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे वाटतं, म्हणूनच ते येथे आलेले आहेत. त्यासाठी मिहिका कोणत्या तरी विलास दुबेंचं नाव घेत होती. तुला माहीत आहे का हा विलास दुबे कोण आहे ते म्हणून? साधना बेडरूममध्ये एरझाऱ्या मारत रवीला म्हणाली होती. विलास दुबे? मी हे नाव पहिल्यांदाच ऐकतो. असेल त्याचा कोणीतरी नातलग. तू ना एक नमुनाच आहेस ग. मला घाबरवलंस. आणि मिहिकाच्या काका काकूंचा काही प्रॉब्लेम असेल तर मी घरी आल्यावर सॉल्व्ह करू शकतोस ना ग. ठेव फोन तू आता. मला आता एका मीटिंगसाठी जायचं आहे. त्याच्या आधी ही फाईल चेक झालीच पाहिजे ना. चल ठेव फोन. नारद कुठली? रवी पुन्हा फाईल हातात घेत म्हणाला. मी नारद? मग तू कोण आहेस रे? तू ना तो ब्युटी अँड द बीस्ट मधला बीस्ट आहेस. राक्षस कुठला. जा आता, बोलायचं नाही मला तुझ्यासोबत. साधनाने रागाने फोन ठेवून दिला. पण नक्की काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालेलाच आहे, साधना पुढं म्हणालीच होती. दुसऱ्याकडे मिहिका ड्रेस घालून तयार झाली आणि नंदकिशोरच्या रूममध्ये गेली. काका काकू, चला निघूया का आपण आता? मिहिका बोलतच होती की तिचं लक्ष समोर गेलं. रत्नमाला बेडवर झोपून होती आणि नंदकिशोर त्यांच्या बाजूला जाऊन बसलेले होते. काकू, काय झालं काकू तुम्हाला? मिहिका लगेच बेडजवळ येत म्हणाली. अगं तिची बीपी शूट झालेली आहे. आताच बीपीची गोळी दिली तिला, म्हणून जरा पडून आहे. नंदकिशोर मिहिकाला सांगू लागला होता. काका, अशा अवस्थेत काकूंना सोडून आपण नाही ना जाऊ शकत? मिहिका काळजीने रत्नमालाकडे बघत म्हणाली होती. नाही, माझी तब्येत ठीक आहे मिहिका, पण माझ्या मुलीची तिकडं काय अवस्था असेल मला त्याचं टेन्शन येत आहे. ती एकदा घरी आली की मीही बरी होईल ग, रत्नमाला मिहिकाला म्हणाली होती. रत्नमाला आणि नंदकिशोरकडे बघत पुढं म्हणाली. अहो तुम्ही पण जा ना, मी आहे ठीक. मोनूला सांगा माझ्यासोबत इथेच थांबायला. मी ठीक आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी मोनूला आणते बोलवून. नंदकिशोर रत्नमालाच्या शेजारून उठत म्हणाला. काका, मोनू लहान आहे. आपण इथे नसताना काकूची तब्येत अजून बिघडली तर मोनूला कळणार नाही. उगाच ती घाबरून जाईल. शिवाय मगाशीच नीलम काकू खुशीला घेऊन त्यांच्या एका मैत्रिणीच्या घरी गेलेल्या आहेत. साधनाला सोडून घरात कोणीच नाही आहे. तुम्ही थांबा काकूंसोबत मी जाऊन येते. मिहिका नंदकिशोर आणि रत्नमालाला म्हणाली होती. अगं पण तुला जमेल ना? नंदकिशोर मिहिकाला म्हणाला होता. हो काका, तुम्ही नका काळजी करू, मी येते लगेच. काकू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू. मिहिका हातातली बॅग सावरत रूममधून बाहेर पडली. घरातून बाहेर येऊन तिने रिक्षा पकडली आणि विलास ज्या हॉटेलमध्ये थांबलेला होता तेथे पोचली. रिक्षाचे पैसे देऊन झाल्यावर हॉटेलमध्ये एंटर करताना तिने पुन्हा एकदा चालता चालता विलासचा मोबाईल लागतो का म्हणून तिने ट्राय केला. यावेळीही त्याने फोन उचललाच नाही. हॅलो मिस्टर भोसले, आफ्टर लॉंग टाईम वी मीट. रवी त्यांच्या क्लायंटला भेटायला त्याच हॉटेलमध्ये आलेला होता, ज्या हॉटेलमध्ये मिहिका विलासला भेटायला आलेली होती. रवी हॉटेलच्या एका प्रायव्हेट एरियामध्ये बसून त्यांची डील डिस्कशन करत होता. मिहिकाने पुन्हा एकदा विलासचा मोबाईल ट्राय केला. यावेळी विलासने फोन उचलला. विलास नुसता त्याच्या एका क्लायंटसोबत त्याच हॉटेलमध्ये मीटिंग संपवून त्यांच्या रूममध्ये येऊन फ्रेश व्हायला गेलेलाच होता. तो जसा बाहेर आला त्याने पाहिलं त्याचा मोबाईल व्हायब्रेट होत होता. त्याने पुढं जाऊन मोबाईल रिसीव्ह केला. हॅलो, हू इज दिस? पलीकडून मिहिकाचा आवाज आला. मिहिका खुश झाली. हॅलो वकील साहेब, मी मिहिका बोलती, मिहिका विलासला म्हणाली.
मिहिका नाव ऐकताच विलास खुश झाला. त्याला बोलायचं सुचलंच नाही, पण मिहिकाला वाटलं त्याने तिला ओळखलं नसेल म्हणून त्याने काही बोललाच नाही. म्हणून मिहिका पुढं येऊन म्हणाली, वकील साहेब, काही महिन्यांपूर्वी माझी तुम्ही घटस्फोटची केस हाताळली होती ना, आठवतं का तुम्हाला? मिहिकाच्या बोलण्याने विलास शुद्धीत आला आणि म्हणाला, येस येस, ओळखलं मी तुम्हाला. कशा आहात तुम्ही? आज खूप दिवसांनी माझी आठवण काढलीत. काही विशेष कारण आहे का? वकील साहेब, कारण तर आहे, पण असं फोनवर नाही ना बोलता येणार. तुम्ही मला भेटू शकता का? तुम्ही पुण्याच्या ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहात ना, त्याच हॉटेलमध्ये मी तुम्हाला भेटायला आलेली आहे. मी येथे रिसेप्शन एरियामध्ये आहे. मिहिका रिसेप्शन एरियामध्ये असलेल्या सोप्यांवर बसत म्हणाली, व्हॉट तू? आय मीन तुम्ही या हॉटेलमध्ये आहात का? तुम्ही थांबा, तेथेच मी आलो तुम्हाला भेटायला. विलास खूपच खुश झालेला होता. मिहिका त्याला भेटायला तिथे आलेली आहे हे ऐकून. त्याने लगेच अंगात व्हाईट रंगाचा शर्ट चढवला आणि काळ्या रंगाची पॅन्ट घालून तो रिसेप्शन एरियाच्या दिशेने जाऊ लागला होता. मिहिका रिसेप्शनमध्ये गप्प बसून होती. पाठीमागून विलास आला. त्याने पाठमोहऱ्या बसलेल्या मिहिकाला लगेच ओळखलं. धावत असलेल्या हृदय फास्ट चालत होतं की मिहिकाला इतक्या महिन्यांनी बघितल्यामुळं ते फास्ट झाले हेच त्याला कळेना. स्वतःच्या श्वासांवर नियंत्रण ठेवून तो मिहिकाच्या समोर उभा राहिला होता. मिहिकाचं आधी लक्षच नाही गेलं, पण लगेच दुसऱ्या क्षणाला तिने मान वर करून बघितली तर मिहिकाच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. विलास सुद्धा तिला बघून आनंदितच झालेला होता. मिहिका लगेच उभी राहून त्याला म्हणाली, हॅलो वकील साहेब, कशा आहात तुम्ही? मी एकदम मस्त आहे. तू कसा आहेस? तुम्ही कशा आहात? विलासने तिला विचारलं. मी ठीकच आहे. मला वाटलं होतं तुम्ही मला ओळखलं की नाही म्हणून. मिहिका पुढं म्हणाली होती, का नाही ओळखणार? तुम्हाला विसरून जाणं इतकंही सोपं नाही माझ्यासाठी. विलास मनातच बोलून गेला होता, पण त्यामुळं मिहिकाला अवघडलेपणा आला. तिने नजर खाली केली. आय एम सॉरी, रिअली सॉरी. तुम्हाला काही काम होतं का माझ्याकडे? आपली चूक लक्षात येताच विलासने लगेच माफी मागितली आणि मूळ मुद्द्यावर आला होता. आपण दुसऱ्या एखाद्या ठिकाणी बसून बोलूया का? कारण विषय जरा गंभीरच आहे, मिहिका विलासला म्हणाली होती. विलासला जाणवलं काहीतरी सिरियस मॅटर आहे म्हणून. त्याने मान डोलावली आणि रिसेप्शनवर गेला. काही वेळाने मिहिका जवळ आला. या हॉटेलच्या लास्ट फ्लोअरला एका प्रायव्हेट एरियामध्ये आहे. मी आताच तेथे एक टेबल बुक करून आलेलो आहोत. आपण तेथे जाऊया आणि तेथे निवांत बोलूया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित मला सांगता पण येईल काय सांगायचं ते. विलास मिहिकाला म्हणाला आणि लिफ्टच्या दिशेने निघाला. मिहिकाला जरा विचित्र वाटलं, असं कोणासोबत एखाद्या हॉटेलमध्ये बसणं, पण आता तो विचार करून चालणार नव्हता ना. ती मान खाली घालून विलासच्या मागे मागे लिफ्टपर्यंत आलेलीच होती. लिफ्टमधून दोघं लिफ्ट फ्लोअरवर आले. तिथे केबिनसारखे छोटे रूम्स होते, ज्याला आरपार दिसणाऱ्या काचेंचे डिवायडर केलेले होते. म्हणजे एखाद्या रूममध्ये कोणी असेल तर दुसऱ्या व्यक्तीला ती व्यक्ती दिसू शकत होती, पण ते रूम पडद्याने झाकलेले होते. मिहिका आणि विलास त्यांना दिलेल्या रूममध्ये आले आणि बसले. विलास मिहिकाला एका चेअरकडे हात दाखवत म्हणाला होता, काय घेणार? चहा, कॉफी का आणखीन काही खायचं आहे तुम्हाला? विलास मिहिकाला म्हणाला होता. मिहिका म्हणाली, नाही थँक्यू. मिहिका विलासकडे बघत म्हणाली. विलास हसून तिच्याकडे बघत म्हणाला, ठीक आहे. वेटर एक कॉफी आणि एक चहा. मिहिका त्याच्याकडे बघून लागली. तुम्ही मला कॉल करून एवढं भेटायला आलात, काही काम होतं का? विलास मिहिकाला विचारू लागला. मिहिका म्हणाली, हो, खरं तर खूप महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे. मिहिका विलासला कावेरीबद्दल सगळं सांगू लागलेली होती. मिहिका आणि विलास ज्या केबिनमध्ये बसलेले होते तेथेच 2 केबिन सोडून रवी त्याच्या क्लायंटसोबत बसलेला होता. थोड्या वेळाने वेटर मिहिका आणि विलासची ऑर्डर घेऊन येतच होता, पण त्याचाच पाय त्याच्याच पायात आला आणि तो पडणार तेवढ्यातच त्याने त्या केबिनला लावलेल्या पडद्याला पकडलं. त्याबरोबर पडदा थोडा बाजूला झाला. वेटरच्या हातातल्या ट्रेमधील चहा आणि कॉफी जमिनीवर सांडली. क्लायंटसोबत बोलता बोलता त्याचं लक्ष त्यांच्या केबिनच्या पडदा जो थोडासा सरकलेला होता तिथून त्याला मिहिका दिसलेली होती. आधी त्याने दुर्लक्ष केलं, कदाचित भ्रम असेल म्हणून,
पण नंतर त्याने स्वतःच्या केबिनचा पडदा थोडा बाजूला करून समोर पाहिलं तर ती मिहिकाच होती. मिहिका इथे काय करते आणि सोबत हा माणूस कोण असेल हा त्याला विचार आलेला होता. रवी मिहिकाच्या केबिनकडे बघत विचार करू लागलेलाच होता. आय एम सॉरी सर, चुकून झालं, तो वेटर दिलगिरी व्यक्त करत म्हणाला होता. इट्स ओके, दुसरे घेऊन या, विलास त्या वेटरला म्हणाला होता. दुसरीकडे रवीला मिहिकासोबत कोण आहे हे कळत नव्हतं, म्हणून त्याची चलबिचल वाढू लागलेलीच होती. त्याचं त्याच मीटिंगमध्ये लक्ष लागतच नव्हतं. रवीचं सारखं सारखं लक्ष मिहिकांकडे जात होतं. काका काकी खूप टेन्शनमध्ये आहेत. कावेरीला काही होणार तर नाही ना? प्लीज तुम्ही कावेरीला सोडवून आणाल का आमची मदत कराल का? मिहिका विलासला गयावया करू लागली. डोळ्यात आसव जमा झालेलीच होती तिच्या. तिला असं रडताना बघून विलासला कसं तरी वाटत होतं. त्याचा हात आपोआप मिहिकांच्या हातांवर जात होता. मिहिकाच्या जवळ जाऊन तिला सात्वंत द्यावं असं मनातून खूप वाटत होतं त्याला. पण मिहिकाने त्याला तो अधिकार दिलेलाच नव्हता ना. तर केस ड्रगची आहे. माफ करा मिहिका मॅडम, पण मी ही केस नाही घेऊ शकत. मिहिकाचे डोळे मोठे झाले, कारण ही केस नॉर्कोटिकल संबंधित आहे आणि मी एक फॅमिली लॉयर आहे. तुम्हाला क्रिमिनल लॉयरची मदत घ्यावीच लागेल, विलास मिहिकाला सांगू लागला. मिहिकाला फारच काही समजत नव्हतं त्यातलं, पण तरी तिने मान डोलावली. माझी एक मैत्रीण आहे, ती क्रिमिनल लॉयर आहे. आपण तिला भेटूया का? ती योग्य तो सल्ला देईलच आपल्याला, विलास मिहिकाला म्हणाला होता. मिहिका म्हणाली, ठीक आहे, आपण मग आता जायचं का तिला भेटायला? मिहिका लगेच म्हणाली, एकच मिनिट, मी आधी तिला कॉल करून विचारतो की ती आपल्याला वेळ देऊ शकते की नाही म्हणून ते, विलास त्याचा मोबाईल हातात घेत म्हणाला होता. मिहिकाने मान डोलावली. इकडं रवी कशी बशी त्याची मीटिंग संपून त्याचं फ्लोअरवर घुमटण होत होतं. विलासने त्याच्या मैत्रिणीसोबत बोलून आताच भेटायला येत असल्याचं सांगितलेलं होतं, म्हणून मिहिका आणि विलास त्यांच्या केबिनमधून बाहेर आले. रवीने त्या दोघांना बाहेर येताना बघितलं. तसा तो एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिला, जेणेकरून तो त्या दोघांना दिसणार नाही. हा आहे कोण? मगाशी साधना याच्याबद्दल तर बोलत होती का? मी साधनाला फोन करून विचारतो आधी. रवी विचार करून साधनाला फोन करू लागला होता. आता हा कशाला फोन करतो? मगाशी तर ऐकायचं नव्हतं ना याला. जा, आता उचलतच नाही याचा फोन. साधनाच्या फोनची रिंग वाजत होती, पण ती नाक मोडून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. अरे हिला काय झालं आता फोन उचलायला? ही ना खरंच नारदच आहे बाबा. मगाशी कामात होतो तर बोलायचं होतं, आता फोन करतोय तर उचलत नाही. विलास आणि मिहिकाच्या मागे मागे जात त्याने पुन्हा साधनाला फोन केलाच होता. रवी सारखा सारखा फोन करतोय म्हणून साधनाने इरिटेट होऊन दोन्ही हाताच्या मुठी आवडल्या. इडियट करत फोन उचलला. हॅलो साधना. साधनाने फोन उचलला. रवी साधनाला म्हणाला, बोल, कशासाठी फोन करतोस तू आता मला? साधना अडखडत म्हणाली. साधना, मगाशी तू मिहिकांबद्दल काय बोलत होतीस ग? ती कोणाला भेटायला जाणार होती? रवी विलास आणि मिहिकाच्या मागे जात त्यांच्याकडे बघत साधनासोबत बोलत होता. असं काही नाही म्हटलं हा मी. एवढंच म्हटलं की तिच्या काकाकींचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, एवढंच, साधना रवीला म्हणाली होती. एवढंच? मिहिका कोणाला भेटायला जाणार होती किंवा कोणी मिहिकाला भेटायला येणार आहे असं काही बोलणं झालं होतं का? रवी पुढे विचारू लागलेलाच होता. नाही, तसं काही नाही. असं तर काही नाही मी ऐकलं, साधना एक बोट दाताखाली दाबत म्हणाली होती. साधना, असं म्हणता सोंबरून फोन कट होऊन टुनाटून आवाज येऊ लागला. अरे ठेवला होता फोन. सांगितलं पण नाही की ठेवतो फोन म्हणून काही. तू ना घरी ये रवी, तुझं ना मिहिकांसमोर भांडच फोडते मी आता. साधनाने नट्ट्या रागाने फोन कट केला. विलास आणि मिहिका पार्किंगमध्ये येऊन विलासच्या गाडीत बसले होते. रवी साधनासोबत बोलत येत असल्याने त्याला पार्किंगमध्ये यायला उशीर झाला. ओ सीट यार, डॅमिट. रवीने विलास आणि मिहिकाला गाडीतून जाताना बघितलं. रवी तसाच निघून घरी आला आणि सरळ साधनाच्या रूममध्ये गेला. साधना मिहिकाच्या काकाकींचा नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे रवी साधनाला विचारू लागलेला होता. अचानक रूममध्ये आल्याने साधना गडबडलीच होती. तू असा अचानक का आलास? बाजूला हो, मी गेम खेळती ना, तुला कळत नाही का?
साधना टीव्हीवर व्हिडिओ गेम खेळत म्हणाली होती. साधना, बी सिरियस. काय प्रॉब्लेम आहे त्यांचा? रवी टीव्ही समोर उभा राहत म्हणाला होता. अरे बाजूला हो ना. तसं मी त्यांचा काही प्रॉब्लेम ऐकला नाही आहे. बस काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे एवढं नक्कीच आहे, साधना रवीला म्हणाली होती. रवी तसंच आपल्या रूममध्ये गेला. त्याला सारखं सारखं मिहिका आणि विलास त्या केबिनमध्ये आणि गाडीत बसलेले आठवत होते. तसा त्याला राग येतच होता म्हणा. त्याने घातलेला कोट रागाने काढून बेडवर आपटला आणि ट्राय रूज केले. काय रे, काय झालं? एवढा कसला राग काढतोस? नीलम रवीच्या रूममध्ये बाहेर उभी राहून त्याला विचारू लागली होती. रवीने नीलमकडे पाहिलं. तिला बघून तो थोडा शांतच झाला. रवी म्हणाला, काही नाही, ते जरा ऑफिसचं टेन्शन होतं ना. तू तुझ्या मैत्रिणीकडे गेली होतीस ना, खुशी कुठे आहे? रवी नीलमला विचारू लागला होता. अरे हो, हे काय, आत्ताच आले. खुशी गाडी झोपलेली आहे, तिला ड्रायव्हर रूममध्ये सोडून गेलेलाच आहे. तुला साधनाच्या रूममध्ये येताना बघितलं म्हणून तुला भेटायला आले होते. काय झालं? साधना काही बोलली का तुला? एवढ्या रागात तिच्या रूममधून बाहेर का आलास तू? नीलम रवीला विचारू लागले. काही नाही ग, असंच. ती माहीत आहे ना तुला कसली नोटंकी करते तर. बाकी काही नाही. रवी नॉर्मल होत हसून नीलमला म्हणाला होता. नीलम म्हणाली, ठीक आहे, तुला कॉफी पाठवते मी. नीलम बाहेर जात म्हणाली होती. आई, रवीने हाक मारली. काय रे? नीलम मागे वळून म्हणाली. ते मिहिकाचे काका काकी इकडं सहज आलेत का? नाही म्हणजे काही काम आहे का त्यांचं? म्हणजे मी तुला तसं काही म्हणाली आहे का? रवी नीलमकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करू लागला होता. नीलम म्हणाली, नाही रे, असं तर काही बोलली नाही मिहिका मला. तसं असेल तर सांगेलच ना ती मला. नीलम म्हणाली, अच्छा ठीक आहे. मला वाटलं अचानक तिचे काका काकी आले तर काही काम असेल. पण ठीक आहे. रवी वॉशरूममध्ये जात म्हणाला होता. नीलम निघून गेली. रवी वॉशरूममधून बाहेर आला आणि त्याच्या बाल्कनीत उभा राहून सिगरेट ओढत मिहिकाचा विचार करू लागला होता. नीलम त्याला कॉफी देऊन निघून गेल्या तरी तो आपल्याच विचारात हरवलेला होता. मिहिकांच्या काका काकींचा विचार करू लागला. काय प्रॉब्लेम झाला असेल? पण मी असं विचारलेलं त्यांना आवडेल का? पण विचारलं नाही तर मला कळणार कसं की तो माणूस मिहिकांसोबत काय करत होता म्हणून? काका काकींचा प्रॉब्लेम संबंधात मिहिका त्याला भेटायला गेली असणार. पण मग त्याला भेटून झाल्यावर मिहिका अजून घरी का नाही आली आणि नंतर ती त्या माणसासोबत गेली कुठं? रवी आपल्याच धुंदीत सिगारेटवर सिगरेट ओढत होता. तो असं सिगरेट किती वेळ ओढत होता त्याचं त्यालाच कळालं नाही. रात्री उशिरा एक गाडी रवीच्या बंगलोच्या बाहेर उभी राहिली. त्यातून मिहिका खाली उतरली. रवी बाल्कनीत बसून अजून सिगरेटच ओढत होता. मिहिकाला गाडीतून उतरताना रवीने पाहिलं. तिला बघून रवीच्या कपाळांवरच्या आट्या गडद झाल्या. मिहिका गाडीच्या बाहेर उभं राहून गाडीत बसलेल्या विलास सोबत बोलतच होती. तेही रवीनं पाहिलेलंच होतं. थोडा वेळ बोलून मिहिका बंगल्याच्या गेटमधून आत शिरली. विलास गाडी घेऊन निघून गेला. तिला आत येताना बघून रवीने हातात असलेली सिगरेट ट्रेमध्ये विझवली. तोंडात माउथ स्पेशनल स्प्रे करून तो लगबगीने खाली आला. अगं मिहिका, तू होतीस कुठं ग? संध्याकाळी जेवायला नाही आलीस खाली म्हणून मी बघायला गेलो तर तू तुझ्या रूममध्ये पण नव्हतीस. गेली कुठं होतीस ग तू? घरात आल्या आल्या नीलमने मिहिकांवर प्रश्नांचा भंडीमार सुरू केला होता. मिहिका म्हणाली, ते काकू जरा काम होतं बाहेर म्हणून गेले होते ग. तुम्ही घरी नव्हता म्हणून तुम्हाला सांगता नाही आलं मला. मिहिका नीलमसोबत बोलतच होती की. रवी मध्येच म्हणाला, फोन होता आईकडं. फोन पण नाही आला का करता तुला? रवी बोलत डायनिंग टेबलवर येऊन बसला होता. नीलम आणि मिहिका त्याच्या अशा बोलण्याने अवाक झालेलेच होते. मिहिका सुद्धा आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागलेली होती. रवीने चेअरवर बसत मिहिकांवर एक नजर टाकली. ते त्यावेळी मला सुचलंच नाही. मी जरा घाईतच होते ना, मिहिका रवीला म्हणाली. घाई कशाला करायची हवी तुला? जसं सोडायला येतात तसं न्यायलाही आले असते ना, रवी उपसाने बोलू लागला. नीलम त्या दोघांना असं बोलताना पहिल्यांदा बघत होत्या. त्यामुळे त्यांना काहीच कळत नव्हतं नक्की या दोघांचं चाललं काय आहे ते म्हणून. त्या फक्त दोघांना बघत होत्या. अच्छा ठीक आहे, जा लवकर फ्रेश होऊन ये. मी आता जेवण वाढायला घेतच आहे.
नीलम मिहिकाला म्हणाली होती आणि किचनकडे वळाली. मिहिका काही वेळ तेथेच मान खाली घालून विचार करू लागली. रवी असं का बोलतंय म्हणून याचा अंदाज तिला आलाच होता. नक्की यांनी आपल्याला विला सोडायला आलं हे पाहिलेलं आहे असेल. तिने किचनमध्ये पाहिलं. नीलम किचनमध्ये काही कामात होत्या म्हणून स्वतःचीच बाजू मांडण्यासाठी ती रवीशी काही बोलणार. तेवढ्यातच नंदकिशोर, रत्नमाला आणि मोनू आणि साधना डायनिंग एरियामध्ये येताना दिसले होते. त्यामुळे मिहिकाला बोलताच नाही आलं. रवी तिच्याकडे बघत होता, पण त्यांना येताना बघून ती तिच्या रूममध्ये जाण्यासाठी वळाली होती. रत्नमाला येताना बघून मिहिका लगेच त्यांच्या जवळ गेली. काकू, तू का आलीस खाली? मी घेऊन आले असते ना तुम्हाला जेवण. अगं मी सांगत होते की मी घेऊन येतो जेवण, तू येतेच जेव म्हणून. पण ही ऐकेल तेव्हा ना, नंदकिशोर मिहिकाला म्हणाला होता. अहो मला वाटतं मिहिका अजून आली नसेल. मग असं आपण दुसऱ्यांच्या घरात आल्यावर त्यांना सांगणार का आमच्यासाठी जेवण रूममध्ये घेऊन या म्हणून? आपल्याला एवढे दिवस राहायला जागा दिली त्यांनी, तेवढंच मोठं झालं ना आपल्यासाठी. रत्नमाला पायरीवरून खाली उतरत असताना म्हणाली होती. काकू, तू काहीच टेन्शन घेऊ नकोस ना गं, मी घेईल सगळं सांभाळून. मिहिका रत्नमालाचा एक हात धरून खाली उतरव तिला म्हणाली होती. सगळे जेवायला बसलेलेच होते. मिहिका तिच्या रूममध्ये जाऊन आधी चेंज करून आली. जेवताना पण रवी तिच्याकडेच बघत होता. मिहिकाला ते जाणवलेच होतं. सगळ्यांसमोर रवीचं असं बघणं मिहिकाला अवघडल्यासारखं वाटत होतं. ती शक्य तितकं त्याला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतच होती आणि रवीला तेच खटकत होतं. त्याचा हा डोळ्यांनी चालणारा खेळ अजून कोणीतरी होतं जे बघत होतं. जेवण झाल्यावर मिहिका नंदकिशोर आणि रत्नमालाच्या रूममध्ये आली. विलाससोबत झालेलं बोलणं तिने त्या दोघांना सगळं सांगितलेलंच होतं. पण काका, त्याची फीस फार जास्त आहे. विलास साहेब बोलणार आहेत त्यांच्यासोबत फीसबद्दल. माझ्याकडे साठवून ठेवलेली काही रक्कम आहे, पण खूप अशी नाही आहे. ही केस किती दिवस चालेल सांगता येणार नाही ना, त्यामुळं आपल्याला मिळून काहीतरी करावंच लागेल. मिहिका नंदकिशोर आणि रत्नमालाला म्हणाली होती. आमच्याकडे आहेत काही एफडी आणि म्युच्युअलमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत, नंदकिशोर म्हणाला. तेवढ्यातच रत्नमाला म्हणाली. माझे काही दागिने सुद्धा आहेत, ते मी गहाण किंवा विकता येईल आपल्याला. त्यातून थोडीफार मदत नक्कीच मिळेल आपल्याला. आपल्या काकीच्या तोंडून हे ऐकून मिहिकाला फार वाईट वाटलं. भेटूया पुढच्या भागात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.